तर या बा आम्ही सकाळी सकाळी आता आहे ना चाललो गावाला. पुढे साम्राट गाडी आली का मागून बर कडेला घेतो मित्र. हो फॅमिली बी महत्वाची आहे, गाड्या मोटरा पाहणं आहे. सकाळी चाललो मित्र, आता 7:30 वाजू राहिले. आता यायला थोडस आणतो गावाकडून फिरून. जय आपले मित्र भेटले बा. हाय मित्र. तर मित्र हो सकाळचा ब्लॉग आता तो मला एकदम फ्रेश मध्ये गावाकडे फिरायचा. आता मी अशा डोक्याला बेल्ट लावून घेतला पा, वल्ले होती केस थोडसे पुढे येत होते. मला चला पाण्या पावसाचे दिवस हा केस वल्ले होऊन जाते. तर मला आता मिनी ब्लॉग तुम्हाला छोटासा मस्त आणि तुमच्याशी शेअर करा आणि तुमच्याशी एन्जॉय करा. आज सकाळीच निघलो बा आमच्या गावाकडे, थोडं गावाकडे कार्यक्रम आहे थोडा. मला चलो इकडे या गाड्या पा. आता तुमच्या बंदचा सुरू झाला आता ब्लॉग. तुम्हाला रस्त्यानं पूर्ण ब्लॉगची मजा पाहायला भेटेल. थोडं काय गाड्या घोड्यात बसेल, गाडीतून उतरताना गावात पोहोचताना पूर्ण ब्लॉग दाखवून मित्र. शेवटपर्यंत ब्लॉग पहा, ब्लॉग मिस करू नका. आता आमची इकडे रिक्षावाले आम्ही इकडे बुक केलेले. आता ते आले की ते पाहू आपण. हां हां आले का ठीक आहे का? काय ती नाही दुसरी इकडे उभी राहते ना. इकडे बघ सम्राट इकडे. रिक्षावाले पण नाही आले मित्र. हो इथं दुसरी रिक्षा उभी, इथं राहते बा आमची रिक्षा उभी. आज आले नाही, कदाचित आता येईन ते रिक्षावाले. आम्ही थोडी प्रतीक्षा करू. इथे रिक्षा स्टॉप आहे बा आमचा सुदगिरणी. आता बघू कवर घेतो. आता ही रिक्षा तर नाही आहे आमच्या घरच्याला वाटतं इथे. त्यातलं चेक करून पाहतो इथे, कारण त्याच्या रिक्षामध्ये वेगळंच आहे काहीतरी, म्हणजे थोडं शीट नाही का ही नाही ती. ते शीटाचा रंग वेगळा आहे त्याचा, थोडी डिझाईन वेगळी आहे. हा मित्र ही रिक्षा नाही, ती दुसरी रिक्षा आहे. त्याच्यामुळं आपल्या रिक्षावाला कदाचित रस्त्यानं असेल. मित्र तुम्ही सांगा इकडं संवाद साधतो. हा आली पुढे. हा एक रिक्षा येऊ राहिली पा मित्र. ती रिक्षा अरे का बंधू. हा बरं बंधू एकदम. हा हे आमचे मित्र भेटले बा सकाळचं. हा बरं ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. कोणती रिक्षा आहे तीच आहे का? ती नाही, आमचा सम्राट म्हणतो रिक्षा आली. हा तीच आहे सम्राट, तीच आहे म्हणतो सम्राट. पाहू आपण मित्र ही कोणती रिक्षा आहे. अरे अरे हे इकडे जय भीम. हो चाललो गावाला चाललो. मित्र हो काय असं का? बरं चालेल. हे आमचे मित्र पहा माळव्यात आले का? कुठे यार? अरे हा ती रिक्षा बा मित्र, ती एक रिक्षा ती जायला. सम्राटची नजर काय भारी आहे पहा. तेव्हा ती रिक्षा आली म्हणतो बाबा. गाड्यावरले ध्यान असतं बाबा या बदमातचं. हा सम्राट गाड्यावरले ध्यान असतं तुझं आहे ना. बरोबर कोणची रिक्षा कोणची गाडी, या प्रेमच्या गाडीवर तर लय ध्यान राहतं. प्रेमची गाडी का येईल, प्रेम का शाळेत जाईल आहे ना. हा आणि लगे मी का मोकळा होईल आहे ना. मित्र आमच्या सम्राटला घरी एकटाच पाहिली तो, त्याला घरात कोणी आई जय भीम. तेव्हा मित्र आपली आई रोज माझी समजा मला जय भीम करत राहते. आणि माझी टपरी तिकडे बरं का. पण मित्र ते एकदम शेवटचे ते काका आले त्याच्या पुढे रिक्षा आहे माझ्या रिक्षाच्या बाजूला जय. तर आई मला रोज तिथे भेटते. आई मला जय हा चालल्या आई जाऊ द्या. आता बाय ताईवर राहिला, आता ताईला पण जय भीम करतो मी आता. तेव्हा आल्या का? जय भीम. हा वहिनीला घेऊन चालला आता गावाकडं. मित्र हे आपले इथले पुरे वस्तीतले नागरिक आणि सगळे माझ्या ओळखीचे मला जात येतं. जय भीम, आदाब, राम श्याम सलाम सगळं चालू राहतं. कारण आपल्या टपरीमध्ये बसल्या माझे सगळ्यांशी इतके प्रेमळ नाते जुळलेले की सगळे माझ्यावर इतकं प्रेम करते की मला जाता येता बोलल्याशिवाय राहत नाही. आता इथं आम्ही गावात चाललो, स्टॉपवर थांबलेलो आहे. तुम्ही पावराले एवढ्या याच्यात किती लोक येऊ राहिले जाऊ राहिले. अजून बरेचसे लोक इथे मी कधी समजा अजून 15 मिनिटं कधी थांबलो तर तुम्ही नुसतं गंमत पाहता. पण रिक्षावाला काही यायना नाही. त्या आईला का येईन गाडी ते फोन लावणं लागत. मित्र कदाचित फोनच लावणं लागत. चला मग आपण इथे थोडे स्टॉप घेऊन टाकू आणि एक फोन करू त्याला. ओके फायनली मित्र हो आपले रिक्षावाले आलेले. आणि आता आमच्या घरची मंडळी बसणं चालू आहे. काही बसले बा आतमध्ये. आता आम्ही पण बसून घेतो. इकडे काय आम्हाला वाटा लावायला आमचे पाहुणे रावळे उभे राहिलेले. आम्हाला टाटा करणार आहे ते असं बाय टाटा. आमचे दाजी आमची भाषी. आता हा आता आम्ही प्रवेश करून घेतो. चलो ना. अरे कुठे झाले
काय काय घ्यायचं राहिलं काय हे बघ आमचे वडील पण आले आता ड्रेसिंग मारून. हा सगळे असे मस्त तयार गिर होऊन आता गावाकडे जायला तयार झालेले. हा तुम्ही बसून घ्या दादा. चला आपले ड्रेसिंग मारले बघ खतरनाक. आता ताई इकडे काहीतरी बोलू ते काटा पिन चालू वाटतं. चला चला मंडळी चला पटकन टाइम लागला आपल्याला. चला 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 मित्र आता पटापटा बसून घ्या. आता इकडेच घोळमळ चालू आहे. पटकन बसून घेतो. चला चला चालू हा चलो माझं पुढं असं. मित्र आता झाला पा आमचा प्रवेश रिक्षामध्ये. बाय भेटू आता छोट्याशा ब्रेक नंतर. हा मित्र बाय बेटा बाय. किती वाजले? 8:30. हा टाटा केला ते ना आम्हाला. आता आमची रिक्षा धकलेली आहे. आता आमचा गावाकडचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्हाला पूर्ण लॉंग ब्लॉग मी आता शेअर करणार आहे. आमच्या आता हे पाहिजे आमच्या टपऱ्या पण एकदम झाल्या. मी आपली निळी टपरी गेली पा माग पर्यंत 5 सेंट. आता पळत सुतगिरी चौक येईन पा मित्र. आता मी तुम्हाला अशी अपडेट देत राहील मित्र छोटी छोटी. त्याच्यामुळं ब्लॉग मध्ये बनेल राहा आणि ब्लॉग पूर्ण पहा. खूप मजा येईल तुम्हाला. ओके आता आमचं गाव आलं पहा मित्र. हे आमचं गाव आहे पहा. तुम्हाला क्लास हे पहा शाळा लागन. हे काही लोकांना पहा किती भारी भारी सिटी सारखे बिल्डिंग बांधल्या तिकडं. कोणी म्हणणार नाही खेडगाव आहे म्हणून. आहे या बाई शाळा लागली पहा. या शाळामध्ये मी शिकलेलो आहे. बाहेर कसं वट्टी केली बसवाला आहे का. आहे का पाहिलं का आमच्या गावचा नजारा खतरनाक. मित्र बा आता आमच्या गावामध्ये मी प्रवेश केलेला आहे. आता रिक्षातून उतरलेलो आहे आणि आता खाली आता पाय चाललेलो आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो मित्र आमच्या गावाला इतकं पाण्याचं म्हणजे इतकं भयानक सुविधा आहे. या बा अक्षरशः पाणी ना कपडे धुणं चाललेत आणि पाईप कसा 2-3 ठिकाणी फुटला बळबळ पाणी गळून राहिलं. पण पाण्याची काही कमी नाही यायला. या अशी पा आमच्या गावात कोकाचे नारळाचे झाडं लावलेलं रस्त्यामध्ये. अशी एंट्री असते पा गावामध्ये घुसाची. या बा दोन्ही साईडला नारळाचे झाडं. या बा माझी बहीण माझी बायको माझा मुलगा. या पा कसं इकडे मोटरा गिटरा लावले सगळं पाणीच पाणी. कोणी म्हणून का खेडगाव आहे म्हणून. शिट्टी सारखं आपल्या शिट्टीला पाणी नाही इतकं तितकं गावाकडे पाणी. ए भाई मंडळी बाहेर उभी बा. जय भीम मंडळीला. हो साहेब जय भीम जय भीम. अबा मित्रा खेडेगाव आहे का सांगाय का शिटी आहे. कसं पाणी बदबद आहे. आला जालना जिल्हा निधाना आंबेडकर नगर आपलं गाव. किती सुंदर गाव आहे ना. हे बा आता आमचं घर आलं बा. हे आमचा वाडा. ते बघा आता ओळखी पाळखी निघू राहिल्या. लहानपणीच्या मैत्रिणी भेटू राहिल्या बा. गप्पा छप्पा खुशाला विचारणं चालल्या. चलो मारा गप्पा तुम्ही. बा मित्रा हे आमचं जुनं घर कसं झालं पा. आमच्या चुलत्याचं हे घर. हे वाडाचा वाडा. घरापासून ते हा तिकडून मला आता ब्लॉग बनत यावं म्हणलं. काय करू राहिले पाणी भरू राहिले वाटतं. नळाला पाणी आलं. दररोज पाणी येते का एक दिवस आड येते. 12 महिने. हा 12 महिन्यात एकदा का. एकदा येते 12 म्हणजे 12 महिने मग बिगर पाण्याचं राहायचं. 11 महिने दर साल पाणी आहे ना. आले ना आले ते काय बा मित्रा. आता मी प्रवेश केलेला आणि घरी पोहोचलेलो आहे. आमच्या आजोबा बसलेले बा. जय भीम बाबा जय भीम. बस बस आली ना ती पण आली ना. मांडव गिंड टाकलं. हे पा आमच्या आत्तू बसलेली मित्राकडं. जय माता. मला चला एक ब्लॉग बनवा म्हणलं आपल्या फॅमिली सोबत. पहा मित्रा पोहोचलो अखेर मी गावामध्ये घरी आमच्या. चाललं बा आमचा आता आज आमच्या आईचं म्हणजे 7वा दिवस आहे. 7वाचा कार्यक्रम आहे तेरशाचा. आता ते कम्प्लीट करून आजचा कार्यक्रम फत्ते होऊन जातो. मग सगळ्या आपापल्या घरी. हे सगळे आपले ते आमचे बंधू काहीतरी करू राहिले पा. आता मी बी सहकार्य करायला लागून जातात. मी तुटून पडतो. आणि आता इथून पुढे तुम्हाला हे आमचे आजोबा पा. आता सगळ्या घरातले सगळ्यात जुनं खोड बाकी पा मित्र सगळे वारले.
आता हे जिंदा आहे का कसे पाहते आम्हाला चला इथे मांडव टाकलेला पा मित्र हो ए पा केवढा वाडा ओके ओके मित्र मी आता बुट गिट काढतो आता आणि मी आता भिडून जातो आता ओके आमची बहीण आता गप्पा मारून आली पा बाहेर गप्पा मारत होती ती ओके बाय मग मित्र आता एक आमच्या गावात छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र